कसा वाटला स्वतःच्या चित्रपटाचा ट्रेलर? आधी पाहिलाच असेल पण मी तर पहिल्यांदा एवढं सिक्रेट होतं. क्या बात आहे. सिक्रेसी आय गेस ह्या फिल्मचा एक भागच आहे. शेवटपर्यंत ते आम्ही भरपूर गोष्टी सिक्रेट ठेवल्यात. आमच्याकडे पण खूप सिक्रेट्स त्या लोकांनी ठेवलेल्या की ट्रेलर नाही दाखवायचं वगैरे असं जे आहे ते इकडेच बघा असं म्हणले. तुम्ही सुद्धा बऱ्याच सिक्रेसी ठेवतायत बरं का. मी तुमचे खूप इंटरव्ह्यूज बघितले. कोणीच आपल्या कॅरेक्टर बद्दल फार काही बोलत नाहीये बुवा. आम्ही जगात माझ्या डोळ्यांशिवाय फक्त तुझे डोळे ज्याच्यावर मी जळते बरं का. किती बोलायचं त्या डोळ्यातून? अख्ख्या फिल्म मध्ये नुसता डोळ्यातून बोलतोय. तू नुसता बोललायस की गंडवलं सुद्धा सगळ्यांना डोळ्याने? याच्या पुढच्या सिनेमात मी डायलॉग रायटर नको असं सांगितलंय. डोळ्यातनच एवढं बोलत असेल तर मला डायलॉगची गरज नाही. आजही मी डोळ्यातनच बोलणार होतो पण म्हणलं की मर्डर मिस्ट्री आहे, एवढा सगळा खर्च केलाय निर्मात्यांनी, ट्रेलर लॉन्च वगैरे, तर किती डोळ्यातनं बोलणार आणि डोळे कुठपर्यंत पोहोचणार. तर म्हणलं आपण आता तोंडाने बोलूया थोडंसं. पण खरं सांगायचं तर खूपच उत्सुकता आहे कारण मला नेहमी असं वाटतं की मराठी सिनेमा आपल्याला त्याचा ऑडियन्स जर द्विगुणित करायचा असेल, मल्टिप्लाय करायचा असेल तर आपल्याला वेगवेगळे जॉनर, वेगवेगळे विषय, वेगवेगळ्या बाजाचे सिनेमे लोकांसमोर आणणं अत्यंत गरजेचं आहे. आणि मी कलाकार म्हणून माझ्या लेवलला तरी गेले 3-4 वर्ष हा प्रयत्न करतोय. त्यामुळे मला वाटतं की हा अजून एक प्रयत्न आहे आणि हा नुसता प्रयत्न आता प्रयत्न केलाय म्हणून आता यांची पाठ थोपतोय असं नाहीये. सिनेमा जेन्युइनली खूप चांगला आहे. काय आहे, मर्डर मिस्ट्री आहे, सस्पेन्स थ्रिलर आहे, त्यामुळे फार काही बोलता येत नाही त्या सिनेमाबद्दल. त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या की तुम्हाला आज इथे फक्त जेवायला बोलवलंय, बाकी काही नाही. बरं, सिनेमाबद्दल नको पण ते जे गाणं गाजतंय ज्याच्याबद्दल तू बाहेर एवढं अभिमानाने सांगतो, चला आपण निघूया आता. तो 10 मिनिटं बोलणार. आता परत एक व्हर्टिकल शूट इथे नाही होत. नाही, मी त्याला तेवढं नाही बोलायला दिला. मला फक्त एक प्रश्न विचारायचा आहे की गाण्यामध्ये जे लिरिक्स आहेत, कानातला आला धूर, अंग डबडबलं घामाने, जेव्हा तुला कळलं की गौतमीच्या सोबत नाचायचंय तर तुझं असं झालं होतं का की यू वर लाईक केक वॉक? कुठं आला धूर काय? ऍक्च्युली सिनेमात जी सिच्युएशन आहे त्यासाठी मला वाटतं की गौतमी पाटील पेक्षा बेटर ऑप्शन नाहीये महाराष्ट्रात कुठलाही. आणि आपल्याला माहिती आहे की लहानांपासून मोठ्यांपर्यंत तिचे खूप फॅन्स आहेत. जिथे जिथे तिथे शोज करते ती तिकडे अगदी झाडावर लोक बसलेली असतात, छपरावर लोक बसलेली असतात, एवढी गर्दी असते. तर माझं हेच म्हणणं आहे की ही जी सगळी लोक आहेत ती मराठी सिनेमा का बघायला जात नाहीत. म्हणून गौतमीला आम्ही सिनेमात घेतलंय की तिला बघायला जशी गर्दी होते तिच्या शोजना, तीच गर्दी मराठी सिनेमाला व्हावी. मी थिएटरच्या आसपास छपरांची सोय करतो, झाडांची सोय करतो, त्याची तिकीट विकतो, पण त्यासाठी का होईना सगळ्यांनी लाईक आणि सबस्क्राईब बघायला थिएटरमध्ये यायला पाहिजे असं मला वाटतं. उत्तर थोडं तरी चेंज केलेलं आहे, त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. ह्याचं उत्तर आय गेस आम्हाला पण पाठ झालेलं आहे. मलाही झालेलं आहे. आम्ही एवढे बघितले. अमृता, एवढे ग्लॅमरस, एवढे विविध रोल केल्यानंतर ह्या रोल मध्ये असं काय होतं की ते बघून तुला वाटलं यार करायचं मला? मला असं वाटतं की एकतर अभिषेकनी जी स्टोरी लिहिली आणि जे नरेशन मला दिलं त्यातनं एक खूप ऑनेस्टी होती, खूप सिम्प्लिसिटी होती. आणि ना हा त्याचा रिलीज होणारा पहिला चित्रपट आहे, पण हा ऍक्च्युली त्याचा दुसरा चित्रपट आहे. एक चित्रपट ऑलरेडी त्यांनी केला आहे आणि तो जेव्हा रिलीज होईल तेव्हा होईलच. पण का आला नाही ही पण एक मिस्ट्रीज आहे. हो, मला नंतर आहे. हो रे, तुझं तर काय, हा तुझा दुसरा चित्रपट आहे ना त्याच्यामुळे. पण आय थिंक ज्या सिम्प्लिसिटी आणि ऑनेस्टीनी त्यांनी ही एक मर्डर मिस्ट्री मांडली आहे ना, तुझ्या माझ्यासारख्या आपल्या पत्रकारांसारखे नॉर्मल लोक आहेत आणि त्यांच्या आयुष्यात काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी किंवा काहीतरी वेगळं घडल्यानंतर ते कसं रिॲक्ट करतील हे दाखवणारा हा सिनेमा आहे. आणि माझं जे कॅरेक्टर आहे दीपिकाचं, ती एक सोशल वर्कर आहे आणि तेवढं ती बोलते आणि निघते. देर इज नो ड्रामा, नो ग्लॅमर, नथिंग. सो मला खूप चॅलेंजिंग वाटलं ते, कारण जनरली लोकांनी मला खूप असं ड्रामॅटिक ग्लॅमरस रोल्स मध्ये जसं तू म्हणालीस तसं पाहिलं आहे. सो म्हटलं की काहीतरी एक वेगळं साधं सुधं सिम्पल ऑनेस्ट काहीतरी करून बघूयात. आणि तू तशी खूप अशी एक्सप्रेसिव्ह आहेस, जेव्हा तू जनरली सुद्धा बोलतेस वागतेस तेव्हा खूप एक्सप्रेशन्स असतात. सो हाऊ डिड यू मॅनेज टू मिनिमाइज दोज एक्सप्रेशन्स आणि
सगळं. म्हणजे मी ओव्हर ड्रामॅटिक आहे रिअल लाईफ मध्ये असं तुला म्हणायचं? अजिबात नाही, ओव्हर ड्रामॅटिक असं म्हटलेलंच नाहीये. माझ्या तोंडात शब्द टाकू नाही, माझं ते इंस्टाग्रामचं बायोच आहे, अनअपॉलॉजेटिकली एक्सप्रेसिव्ह. पण नाही, मला मी तेच म्हटलं की अभिषेक एक ऑरा घेऊन येतो. म्हणजे तुम्ही आता अभिषेकला पाहिलं असेल तर त्याचं एक मी त्याला ज्युनियर अमेय वाघ असं म्हणते, कारण त्याचे एक जे एक सटल मध्ये त्याचे एक डार्क कॉमेडी सुरू असते ती आम्हाला खूप आवडते. पण आय थिंक कुठेतरी ना, जेव्हा तुमचा डिरेक्टर इतका शांत, इतका सरळ असतो ना, तेव्हा त्याचा एक प्रभाव होतो तुमच्यावर. आणि त्या संपूर्ण स्क्रिप्टची गरज तशी होती. आणि मुळात मी अभिनेत्री आहे ग, तसं काही म्हणजे किती ओव्हर ड्रामॅटिक असले मी रिअल लाईफ मध्ये तरी अभिनय जमतो असं आहे ते. तर मला असं वाटतं द ऑरा दॅट ही गॉट, आणि ज्या प्रकारे त्यांनी दीपिकाचं कॅरेक्टर बघितलं होतं, मला एकतर आनंद झाला की नितीन असं काहीतरी माझ्यासाठी घेऊन आला. कारण नितीनने इतकं सुंदर काम करून ठेवलंय, तर मला खूप मजा आली की ही जोडी माझ्याकडे आली आणि असं काहीतरी माझ्याबरोबर करू पाहते. थँक्यू सो मच. शुभंकर, तू पण फार काही बोलत नाहीयेस तुझ्या कॅरेक्टर बद्दल, तुला सगळंच असं सिक्रेट ठेवायचंय. सो आपण तुझ्या सोशल मीडियावरच्या पर्सनॅलिटी बद्दल बोलूया. नक्कीच. होऊन जाऊ दे. तू नाही, जाऊ दे, तू खूप नको आता शाळा नको. पण तू खूप कमालीचे व्हिडिओज बनवतोस, वेगवेगळ्या प्रकारचे रील्स बनवतोस आणि एंटरटेन करतोस. पण स्वतः कुठल्या प्रकारचं कॉन्टेंट बघतोस? मी सगळं बघतो. मला असं काही नाही, कारण की मला म्हणजे वेगवेगळ्या सोशल मीडिया ऍप्स मध्ये मला असं वाटतं की आपला कशासाठी तुम्ही बेसिकली बघताय ते. तर मी ऍब्सोल्युटली माझा वेळ मी थोडंसं माझ्या कामामधून किंवा जे काही मी दिवसात करतोय त्याच्यामधून थोडंसं डिस्ट्रेस करण्यासाठी, थोडं स्ट्रेस रिलीफसाठी मी व्हिडिओज बघत असतो. मी मीम पेजेस खूप बघतो, मी कॉमेडी व्हिडिओज खूप बघतो, सो दॅट मला आणि लहान मुलांचे वगैरे व्हिडिओज वगैरे मला खूप आवडतात. सो इट इज लाईक की तुम्ही फार काय त्याच्यात नो ब्रेनर गोष्टी असतात, त्याच्यात मला फार विचार करायचा नाहीये. विचार करण्यासाठी मी लाईक आणि सबस्क्राईब सारखी फिल्म बघतो आणि अजून भरपूर त्या जॉनर मधल्या फिल्म्स बघतो, सो दॅट मला जर अशी कुठली तरी फिल्म आली किंवा परत अभिषेक सरांबरोबर काम करायचा मला समजा चान्स मिळाला तर ऍटलीस्ट आपल्याला माहित असेल. नाहीतर फक्त मीम्स वगैरे बघून तर मला कोणी उभं नाही करणार. बरं, तुझी अशी इमेज काय प्रँकस्टर किंवा मराठी इंडस्ट्रीतला इमेज नाहीये, ते खरं आहे ना ते. शुभो असं सगळ्यांना सांगितलं नाहीये. सो तुझं कॅरेक्टर आयुष्यातलं, खऱ्या आयुष्यातलं आणि या फिल्म मधलं किती क्लोज आहेत आणि किती डिफरंट आहे हे तर सांगू शकतोस? नक्की सांगू शकतो. आणि आता सगळ्यांना माहिती आहे की मी जसा साधा सरळ सोपा माणूस आहे आणि स्वच्छ एक नाही खूप रवी म्हणून कॅरेक्टर आहे. आणि जसं अमय पण म्हणाला की आपण इथे जसे बसलोय आणि इतर आपली पत्रकार मंडळी असू दे किंवा आपण आता इकडनं हॉटेलमधून बाहेर गेल्यानंतर जेवढे ऑफिस गोईंग पण लोक आहेत तशातलाच माणूस आहे, खूप साधा फॅमिली मॅन. आणि पण अगेन खूप एक्स्ट्रॉर्डिनरी सिच्युएशन मध्ये आल्यानंतर तो नेमकं कसं बोलतोय, तो नेमका कशा त्या गोष्टीला हँडल करतोय. आणि प्रत्येक कॅरेक्टर ना असा मला तरी वाटतं फिल्म मध्ये डिरेक्ट सगळ्या गोष्टी नाहीयेत. प्रत्येक कॅरेक्टरच्या मागे खूप चांगली बॅक स्टोरी आहे, त्याच्या मागे रिझनिंग आहे, खूप लॉजिक्स लावलेले आहेत की ते का असे आहेत, कशाला असे वागतायत. तर मला असं वाटतं की माझ्यात आणि त्याच्यात खूप फरक आहे माणूस. कारण की मी डिरेक्टली इम्पल्सिव्हली आणि सगळ्या गोष्टी करतो, पण आय गेस रवी खूप डोकं लावून खूप ग्राउंडेड राहून गोष्टी करतो आणि त्याच्यामुळे तो आहे तसा आहे. आणि तुम्ही बघू शकता भरपूर ही इज अ व्हेरी सिरियस पर्सन. क्या बात है. लुकिंग फॉरवर्ड टू इट. विराट, मला तुला विचारायला आवडेल की तू इन्स्पेक्टरचा रोल करतोयस या फिल्म मध्ये. हो. त्याच्याबद्दल काहीतरी सांगशील का? पहिल्यांदा म्हणजे नितीन सरांनी अभिषेक सरांचे खूप खूप धन्यवाद. मला इथे उभारायची फिल्ममध्ये काम करायची संधी दिली, माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. इट्स अ प्रिव्हिलेज टू बी स्टँडिंग हिअर. संदीप इनामदार असं त्या इन्स्पेक्टरचं नाव आहे आणि तो एक काय म्हणतात त्याचं काम चोख करणारा एक इन्स्पेक्टर आहे. आणि त्याच्याकडे केस येते, मग तो काय करतो मला फार काही सांगता यायचं नाही. पण नाही असं उत्तर येतंय. विराटनी आमच्या सगळ्यांपेक्षा सगळ्यात जास्त तयारी केली रोलची. जवळपास तो 1.5 वर्ष या रोलवर काम करत होता. मला वाटतं त्याबद्दल त्यानं ते केसरी होतं ना. प्लीज प्लीज.
साधारणतः 1-2 महिने मी त्याच्यावरती काम केलं. ऍक्च्युली मी आदल्या दिवशी आलो रात्री 8 वाजता आणि सकाळी 7 वाजता स्टेज आपल्या सेटवरती होतो आणि त्यामुळे मला बराच वेळ मिळाला मध्ये विचार विनिमय करायला आणि खूप वर्किंग करून मी पोहोचलो शेवटी. कळलं आमचे सरप्राइजेस आणि हे असेच असतात. त्यांनाही माहिती म्हणजे काही कलाकारांपासून स्क्रिप्ट सुद्धा मिस्ट्री ठेवली होती. स्क्रिप्टही तुला कळलं नाही पाहिजे काय, डायरेक्ट सेटवर ये. कास्टिंग झालं हे सुद्धा नाही कळलं. त्याचं खरंच कौतुक आहे, कारण त्याचं कास्टिंग लास्ट मोमेंटला झालं. काही कारणं होती त्याच्या मागे, ती मिस्ट्री म्हणूनच आपण ठेवूया. पण त्याचं लास्ट मिनिट कास्टिंग झालं. पण तुम्ही सिनेमात त्याचं काम बघाल तर खरोखर असं वाटेल की त्यांनी अत्यंत कॉन्फिडेंटली काम केलंय आणि भरपूर तयारी करूनच ते काम केलंय. सो विराटसाठी टाळ्या व्हायला पाहिजे. एक सांगावंसं वाटेल की आय रिअली लुक अप टू ऑल दीज पीपल आणि मला खरंच खूप म्हणजे खूप मजा आली. एस्पेशली अमृताजींच्या बरोबर सगळं. थँक्यू विराटजी. आजकाल तो बिस्कुट को भी पार्ले आणि खरं तर खूप मजा आली आहे आम्हाला तरी. तुम्ही प्लीज जाऊन थिएटरमध्ये ती मजा घ्यावी एवढंच बोलेन. जुई पदार्पणामध्ये मर्डर मिस्ट्री आणि ती एवढी क्रेझी, म्हणजे तुझ्या खुशियन्स ना जेव्हा तू ब्लॉग मध्ये चक्क डेड बॉडी दाखवतेस त्याच्याबरोबर शूट करतेस, खऱ्या आयुष्यात असं काही डेअरिंग केलंयस का? नाही, ऑफकोर्स नाही. पण आय डोंट नो, म्हणजे समहाव म्हणजे आता प्रेक्षकांना माहिती असेल की माझी जी मालिका होती तुमची मुलगी ती सुद्धा सस्पेन्स आणि क्राईम ओरिएंटेड होती. सो मला असं वाटतं की समहाव माझ्याकडे असेच प्रोजेक्ट्स येत आहेत की ज्यात काहीतरी मिस्ट्री आहे, काहीतरी क्राईम आहे. आणि बट राईट, लाईक यू आस्क्ड की पहिली फिल्म आणि मर्डर मिस्ट्री मिळणं, आय थिंक इट्स क्रेझी. कारण मला पर्सनली हा जॉनरा खूप आवडतो आणि जेव्हा म्हणजे मी ऑडिशन दिली होती तेव्हा मला अगदीच काय म्हणतात सेल्फ टेप करून सांगितलं होतं की असं वरवर की हे कॅरेक्टर आहे तू पाठव. तेव्हाच मला झालं की ओके व्लॉगिंग करायचंय, इतकं कॅन्डिडली बोलायचंय. सो तेव्हाच मला झालं की खूप इंटरेस्टिंग आहे हे. आणि नंतर जेव्हा ऑफकोर्स अभिषेक सरांना भेटले, त्यांनी कॅरेक्टर समजवलं आणि ऑफकोर्स त्यांना मी खुशीच्या कॅरेक्टरसाठी योग्य वाटले, तिथेच मला झालं की ओके ग्रेट. तो एक कॉन्फिडन्स मिळाला की आपण हे पुल ऑफ करू शकू. ऑफकोर्स त्यांनी वर्कशॉप्स पण खूप करून घेतली आमच्याकडून. मी, राजसी, आम्ही खरं तर दोघी रुईयाच्या मैत्रिणी आहोत. आम्ही एकत्र थिएटर केलंय. सो फॉर बोथ ऑफ अस टू बी इन द सेम प्रोजेक्ट आम्ही ती एकत्र प्रोसेस अनुभवली वर्कशॉपची आणि सगळीच. सो आमची ऑडिशन पण सेम होती, त्यामुळे मी तिला तू पण दिलीस मी पण दिली, बघूया काय एकमेकांमध्ये सुटले चिठ्ठ्या काढल्या की हा हे मी करते हे तू कर. बट नाही, मी आय थिंक मी खूप मॅनिफेस्ट केलं होतं हे कॅरेक्टर बिकॉज मला प्रचंड आवडलेलं. आणि नंतर जेव्हा गोष्ट कळलं की कोण कोण आहे या फिल्ममध्ये, तेव्हा तर अजूनच कमाल वाटलेलं की मजा येणार आहे. आय थिंक जसं इवन विराज म्हणाला, मला पण हे मनापासून म्हणायचं सगळ्यांसमोर की थँक्यू सो मच नितीन सर आणि अभिषेक सर की गिव्हिंग मी दिस चान्स आणि फॉर कन्सिडरिंग मी आणि फॉर ट्रस्टिंग मी या रोलसाठी. सो थँक्यू सो मच. खूप खूप शुभेच्छा तुमच्या सगळ्यांच्या फिल्मसाठी. विठ्ठल, मला तुम्हाला विचारावं असं वाटतंय, बापलोक नंतर हा सिनेमा काय रिझन होतं, काय आवडलं असं स्क्रिप्टमध्ये, का करावा असा वाटला? स्टोरी मला खूप आवडली. ज्यावेळेस मी वाचली स्टोरी त्यावेळेस मी जनरली ब्लॉग वगैरे करत नाही किंवा काय ब्लॉग वगैरे करत नाही, व्हिडिओ आपल्याला जमतच नाही. पण मी ना एक प्रयत्न केला होता असाच. एक गाडीमध्ये शूटिंग जात असताना, मार्वलच्या शूटिंगला जात असताना मी म्हणलं की असंच करून टाकलं एक व्हिडिओ की एक फिल्म लय मस्त आली माझ्याकडे आणि त्याची स्क्रिप्ट वाचतो मी, तुम्हाला नंतर सांगितलंच मी काय असं. त्याला मिळाले जरा बऱ्यापैकी व्ह्यू काय असेल ते. पण मी पहिल्यांदा म्हणजे डेअरिंग केलं या फिल्मसाठी की मला एवढा आनंद झाला होता की एक खूप जबरदस्त आणि चांगली स्क्रिप्ट मला मिळाली माझ्या हातामध्ये की जी मी मला ऑडियन्सला सांगू वाटत की मी याच्यावरती सध्या आता खूप चांगलं काम करतोय किंवा काम करतोय चांगल्या फिल्मवरती. तर स्क्रिप्ट या फिल्मचं सगळ्यात मजेदार गोष्ट स्क्रिप्ट खूप चांगली आहे आणि ऍक्टरचं सिलेक्शन जे केलेलं आहे ते मला म्हणजे आता सगळेच प्रॉब्लेम काय माहिती का, स्टेजवरती आता साधारणतः माणूस खालून वर आल्यावरती असं लक्षात येतं की आपण काय बोलायचं.
आता मला असं होतं की सगळे काय बोललेत हे लक्षात द्यायचं मला, आणि मग त्यातलं काय बोलले नाही ते बोलायचं. पण दोघं म्हणल्याप्रमाणे की थँक्यू, तुम्ही कास्टिंग केलं माझं. पण हा, पण मला एक फक्त दिग्दर्शकाविषयी बोलायचे अभिषेक मेहरुकर, की ऍक्टरला ना जनरली क्राफ्ट रिव्हिलिंग ऍक्टिंग करायला खूप आवडत असते, की मी माझ्याकडून कळलं पाहिजे की पुढे काय होणार आहे. तो माणूस ते अडवतो, क्राफ्ट रिव्हिलिंग ऍक्टिंग करू देत नाही ऍक्टरला. कारण की डिरेक्टरचं असं म्हणणं आहे की मी लावलाय तो शॉट, तिकडे होणार आहे तर तू इथं करू नको. मला हे शिकायला खूप मिळालं, मला ऍक्च्युअली शिकायला मिळालं, म्हणजे पैसे चांगले घेऊन शिकायला मिळालं. म्हणजे आता जी मजा येते ती चित्रपट बघताना पण मजा येईल, ऑडियन्स लक्षात ठेवली. म्हणजे कॉमेडी फिल्म नाहीये, कॉमेडी फिल्म नाही, पण तुम्ही मला मनापासून आनंद वाटला ऐकण्यासाठी, चेहरे दिसतात तुमचे. तसं ती फिल्म बघताना पण मनापासून तुम्हाला आनंद होईल की जरी असलं तरी इमोशन अप्स अँड डाऊन तुमचे होतील. आणि मला एक दुसरं एक मला वाटतं की विजन जे आहे दिग्दर्शकाचं, आता खूप स्तुती करतो असं नाही बरं का, जर त्यांना आवडत पण नाही स्तुती, पण सांगतोय की आपण काय करतो की आता कंटेम्पररी जे काय चाललंय का ते लिहायचा प्रयत्न करतो, पण ते रिलीज होईपर्यंत थोडासा काळ बदललेला असतो. पण मला आता ट्रेलर बघितल्यावरती किंवा फिल्मचं गाणी वगैरे बघितल्यानंतर मला असं कळलं की नाही, आत्ताच आहे हे, आत्ताच आहे. म्हणजे 7-8 महिन्यापूर्वी 7-8 महिन्यानंतर काय चालू असणार आहे हे लिहिणं आणि ते डिरेक्ट करणं खूप मोठी गोष्ट आहे. आणि थँक्यू. वेगळं आहे या कॅरेक्टरमध्ये. मी श्रुती नावाचं कॅरेक्टर करते या फिल्ममध्ये, आणि श्रुती आणि खुशी बेस्ट फ्रेंड्स आहेत. आणि तुम्हाला फिल्म बघितल्यावर हे कळेल की खुशी जितकी एक्स्ट्रोवर्टेड आणि जितकी लाईव्हली आहे तितकीच श्रुती इंट्रोवर्टेड आहे, आणि तिला तिच्या कामात राहायला आवडतं. तिला तिची लाईफ जास्ती पब्लिक करायला नाही आवडत, जे एक्झॅक्टली खुशी करते. तिच्या आयुष्यातली प्रत्येक घटना ती पब्लिक करते आणि पब्लिक सोबत ती जगते तिच्या फॉलोअर्स बरोबर. सो ते अजिबात श्रुतीला आवडत नाही, आणि त्याच्यासाठी तिची वेगवेगळी कारणं आहेत जी तुम्हाला फिल्म बघितल्यावर कळेल. पण ही अशी आहे श्रुती, आणि ती एक रायटर आहे. सो ते पण सरांनी कसं गुंफलंय कथेत की तिचं प्रोफेशन आणि तिचं पर्सनल लाईफ हे एका पॉइंटला येऊन एक होऊन जातं. आणि ते म्हणजे ह्या फिल्ममध्ये हेच आहे की अगदी सामान्य रोज तुम्हाला दिसणारी, रस्त्यावरनं चालणारी, ट्रेनमध्ये भेटणारी माणसं जी असतात त्यांना when they are forced into असामान्य एक्स्ट्रॉर्डनरी सिच्युएशन, त्यांच्यामुळे नाही पण they are forced into it अशा सर्कमस्टान्सेसमध्ये, तेव्हा ते काय करतात, तेव्हा ते कसे रिॲक्ट करतात, त्याच्यावर ही अख्खी स्टोरी आहे. कारण तुम्ही बघू शकाल की सगळे कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स आहेत. जी 2 गाणी पण आली आहेत फिल्ममध्ये ती वाटूच शकत नाही की सेम फिल्म मधली गाणी आहेत, इतकी ती वेगळी आहेत, कॉन्ट्रास्टिंग आहेत. सो हाऊ इट ऑल कम्स टुगेदर ती फिल्म आहे. आणि थँक्यू अभिषेक. शिवराज, मला तुला प्रश्न विचारा असं वाटतं. अच्छा, थँक्यू बोलायचं. थँक्यू. ऑडिशन ते इथपर्यंतची जर्नी आम्ही एकत्र केली आहे त्यासाठी तुमचे खूप 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 आभार. थँक्यू. नितीन प्रकाश वैद्य आणि अभिषेक मेरुकर. शिवराज, तुझ्या कॅरेक्टर विषयी काय सांगशील? हो, माझं कॅरेक्टर खूपच महत्वाचं पात्र आहे या फिल्म. म्हणून सांगायचं नाही असं म्हणतोय का? नाही, मी आता खूप सांगणार आहे. काय म्हणून म्हणतोय का? म्हणजे त्याची समाजात होणारी कुचंबणा आणि त्याच्याविषयी जगाला काय वाटतंय, त्याला जगाविषयी काय वाटतंय, यातलं काहीही या फिल्म मध्ये नाहीये. आणि मला असं खूप लोकांना सांगावं वाटतं, आपण विश्वास टाकतो ना लोकांवर, असं की नात्यामध्ये किंवा काय मित्रांमध्ये वगैरे आपण विश्वास टाकतो की तू म्हणशील ते, तर असाच विश्वास मी सरांवर टाकला. ते म्हणले तुला टॅटू करायचे आहेत, म्हणलं करतो. ते म्हणले यायचंय केस असे करायचे आहेत, म्हणलं करतो. ते म्हणले हे डायलॉग्स आहेत, म्हणलं घेतो. सो माझं कॅरेक्टर अगेन सगळ्यांनी सगळंच बोलून झालं, मी काहीच रिव्हील करू शकत नाही. आणि मलाही ट्रेलर बघताना कळतं की खरंच काही रिव्हील करायची गरज नाहीये, आणि तेवढंच ते एक्साइटिंग वाटतं आणि फार मजा वाटते. आणि मी स्वतः असं मला वाटतं शूटिंगला जी मजा करता आली ती मला वाटलं अजून एक
4 दिवस जरा जास्त असतं तर जरा मजा आली असती. पण ते कॅरेक्टर प्ले करायला मला खूपच वेगळं वाटत होतं. आणि आम्ही शुभंकर आम्ही जे सीन्स केले ते तर म्हणजे खूपच असं वाटतं की तसे अजून गोष्टी असतात फिल्ममध्ये तर अजून मलाही करायला मजा आली असते. आणि फन म्हणजे फिल्म तर खूपच भारी झाली. अभिषेक, तुझ्या प्रश्नातच खरं तर उत्तर आहे, कारण इतकी वर्ष अशा पद्धतीचा सिनेमा बघितलाच नसल्यामुळे आता करायलाच पाहिजे ना, कुणीतरी करायला पाहिजे. पण जेव्हा अभिषेकने मला ही गोष्ट ऐकवली होती सुरुवातीला, तेव्हापासूनच एक असं त्याच्याबद्दलची एक उत्सुकता, थ्रिल असं होतं. आणि खूप उत्तम तो सिनेमा लिहिला आहे. आणि मला असं वाटतं की ज्या पद्धतीचे फिल्म्स आपल्या इथे मराठीमध्ये बनतात त्याच्यामध्ये अशा पद्धतीचा सिनेमा करणं आणि तो करायला मिळणं माझं भाग्य आहे. आणि थँक्यू सो मच अभिषेक, खूप छान सिनेमा लिहिला आणि तो करायला मला मिळाला. सो आता वाट बघतोय 18 ऑक्टोबरची. ऍब्सोल्युटली, मी पण. अभिषेक सर, पहिला सिनेमा, जनरली मला असं वाटतं की जो माणूस डिरेक्टर असतो, उत्तम डिरेक्टर असतो ना, तो तेवढाच उत्तम ऍक्टर असतो, म्हणून कदाचित तो उत्तम डिरेक्टर होतो. सो तुमचा हा ऍक्टर टू डिरेक्टर प्रवास होता की ठरवलं होतं की नाही बाबा मला डिरेक्टरच व्हायचंय? असं म्हणतात बघ की ऑल डिरेक्टर्स आर फेल्ड ऍक्टर्स. आय अग्री. माझ्या बाबतीत ते तंतोतंत लागू होतं. मला आठवत आहे मी कॉलेजला असताना जेव्हा नाटकात वगैरे कामं करायचो तेव्हा मी सबशेल अमायच्या कॉलेजकडून हरायचो. तर आय थिंक दॅट प्रिटी मच टेल्स इट की मी आमच्या इथं लीड करायचो आणि तिकडे असे समोर मातबर लोक असे असायचे, सो आम्ही हरायचो. सो दॅट्स इट. सो डिरेक्टर इज अ फेल्ड ऍक्टर इज व्हेरी टू इन माय. सो दलाई लारेकिन नावाची एक शॉर्ट फिल्म तुम्ही केली होती, त्यात तुम्ही अभिनय केला होता. त्याच्यानंतर तुम्ही ठरवलं की मी डिरेक्टर होणार आहे? अभिनयाचा प्रयत्न केला होता. त्याच्यानंतर मी डिरेक्शन ऍक्च्युली जेव्हा कॉलेज संपलं आणि तेव्हा इच्छा होती हे सगळं फॉलो करायची हे पॅशन, पण रियालिटीज ऑफ लाईफ टू कव्हर राईट, आणि तेव्हा ते शक्य नव्हतं. आणि मग त्याच्यानंतर नोकरी वगैरे सगळं सुरू केलं, पण कुठेतरी ते आतमध्ये ते फायर होतं. तेव्हा कुठं कम्युनिटी थिएटरमध्ये कामं कर, कुठं जसं तू म्हणालीस अशी शॉर्ट फिल्ममध्ये कामं कर, असं करत करत तो प्रवास चालू होता. तू तरी ही बघितली जी मी ठेवली युट्यूबवर, मी बाकीच्या बऱ्याच काढल्या की ज्याच्यात अगदी म्हणजे एम्बॅरेसिंग मोमेंट्स आहेत. त्यामुळं तो माझा सगळं तो लर्निंग कर सगळा ग्राफ त्याच्यात दिसेल अशा सगळ्या शॉर्ट फिल्म्स करत करत आलो. तर हा, तर त्यामुळे दिग्दर्शन करायचं असं नाही, पण या क्षेत्राशी निगडीत काहीतरी करायचंय हे स्वप्न खूप बाळगून होतं मी. पण बऱ्याच वर्षानंतर साधारण 10-1 वर्ष नोकरीत काढल्यानंतर मला ते म्हणजे अशा पॉईंटला आलो की आता लग्न झालं होतं, मूल झालं होतं आणि मी परदेशात राहायचो आणि आसपासची सगळी लोक आता घर विकत घेऊ परदेशात, या झोनमध्ये होते. पण मला हे माहित होतं की मी जर का घर घेतलं परदेशात तर मी सिनेमा कधी करणार. त्याच्यामुळे मग तेव्हा तो मी निर्णय घेतला की नाही, आपल्याला सिनेमा करायचा आहे. आणि तो किती फोमो होत असेल आपल्याला की अरे आपण घर घेत नाही, प्रत्येक जण आपल्याला बोलवतोय घरी, पण नाही करायचं आपण. जोपर्यंत सिनेमा होत नाही तोपर्यंत घर घ्यायचं नाही ठरवलं होतं. आणि मग तोच प्रवास करत करत मग त्याच्यापुढे मी जवळपास 7-8 वर्ष पैसे साठवत होतो सिनेमा करायचा म्हणून. 2-3 वर्ष सिनेमा घेण्यात घालवली. त्याच्यानंतर मग टीम बांधण्यात, म्हणजे माझं एकट्याचं श्रेय नाही आहे, नितीन माझी टीम सगळ्यांचं खूप सहकार्य लाभले. आणि पण हा ते सगळं करून आता ह्या टप्प्यावरती आलोय. सो डिरेक्शन करायचं असं एक दिवशी कुठला साक्षात्कार झाला नाही. इट वॉज जस्ट पार्ट ऑफ दिस प्रोसेस. प्रेक्षक म्हणून जो सिनेमा बघत होतो तो बघून बघून मला असं व्हायचं की मराठीत अजून चांगलं काहीतरी होऊ शकतं, अजून वेगळं काहीतरी होऊ शकतं. सो ते प्रेक्षक म्हणून त्याची वाट पाहून थकलो आणि मग शेवटी म्हटलं नाही, आपण सुद्धा करायला. जॉनर नक्कीच आहे. मला फार फिल्मी बाजाचे सिनेमे आवडत नाहीत, जास्त ड्रामा वगैरे. मला असं वाटतं की रियालिटीच्या जवळ राहून सुद्धा अतिशय उत्तम गोष्टी सांगता येतात आणि त्या तितक्याच कॅप्टिवेटिंग होऊ शकतात. आणि आपण बऱ्याच फॉरेन सिनेमा सुद्धा बघतो आणि आपल्या इथे सुद्धा मल्याळम वगैरे अनेक सिनेमात मराठी भाषा सिनेमे घडलेलेच आहेत. सो मला तसे आवडतात आणि त्या रियालिटीच्या जवळ राहून बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी सांगता येतात, वेदर इट इज अ रिलेशनशिप ड्रामा, वेदर इट इज अ मर्डर मिस्ट्री ऑर समथिंग. पण मला काहीतरी कंटेम्पररी करायचं होतं. आणि एक कोविडच्या वगैरे दरम्यान आपण हे बघत होतो की हा जो एक विषय आहे मर्डर मिस्ट्री, हा खूप जास्त लोक बघतात. म्हणजे इव्हन द डेटा इफ यू गो इनटू इट, जसं तू म्हणालीस की हा आवडीचा विषय प्रत्येकाचाच असतो, म्हणजे इतर कुठला आवडते हे बघू शकतं पण हे तर प्रत्येकालाच आवडत असतं. सो ॲज अ कॉमन डिनॉमिनेटर म्हणून म्हटलं की आपण एक मर्डर मिस्ट्री लिहूयात आणि कंटेम्पररी लिहायची म्हणून मग सोशल मीडिया, जे आसपास सोसायटी घडते तशा पद्धतीचे स्कॅम्स, या सगळ्याचा ब्लेंड करून ती गोष्ट